माननीय मुख्याध्यापक, सर्व गुरुजी वर्ग, मला आपल्या शाळेत बोलावण्यासाठी आणि आजची ही कार्यशाळा प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्यांनी अथक पाठपुरावा केला ते आपले सर्वांचे लाडके चव्हाण सर आणि इथे जमलेल्या माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या शाळेत ही जी कार्यशाळा घेत आहोत ती घेण्यासाठी आपण मला वेळ दिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे. मावशी, काकू, मामा, बापू, आज मी तुम्हाला काय म्हणून हाक मारतोय हे महत्त्वाचं नाहीये. मी तुम्हाला काय शिकवणार आहे, काय समजावणार आहे आणि तुम्हाला असलेल्या शंकांचं काय निरसन करणार आहे हे महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्ही ते लक्षपूर्वक ऐकायलाच हवं, नाहीतर ते तुम्हाला ऐकायला मी भाग पाडणार आहे, जबरदस्तीने नाही तर गमती जमतीने. आणि ते समजून घेणं तुम्हाला आयुष्यभर साथ देणारं असेल, उपयोगी पडणारं असेल. आजच्या कार्यशाळेत काय शिकणार? आज आपण या कार्यशाळेत काय शिकणार आहोत? गोट्या, इकडे लक्ष दे. आपण शिकणार आहोत विद्युत उपकरणे म्हणजे लाईटवर, विजेवर चालणाऱ्या वस्तू कशा हाताळायच्या आणि त्यांची काळजी कशी घ्यायची. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जादुई मंत्र शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या त्रिसूत्रीचा अर्थ आणि तिचा वापर. तंत्रज्ञान, ड्रीम प्रोजेक्ट, तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा. जादूचे प्रयोग जे तुम्हाला चकित करतील. जमनी ॲपचा वापर, आपल्याला हव्या असणाऱ्या मान्यवरांचे, नेत्यांची उत्कृष्ट भाषणं या ॲपच्या मदतीने कशी तयार करायची हेही आपण शिकणार आहोत. कार्यशाळेसाठी आवश्यक गोष्टी. ही कार्यशाळा प्रभावी होण्यासाठी तुमच्याकडे 3 गोष्टी असल्या पाहिजेत. एक वही, दुसरं पेन आणि तिसरं तुमचं मन. वही पेन आहे ना सगळ्यांकडे? सरांनी सगळ्यांना निरोप दिला होता ना? वही आणि पेन घेऊनच यायचं कार्यशाळेत. कुणाकडे नसेल तर मित्राकडून मधली 2 पानं उसने मागून घ्या. उद्या त्या 2 पानांच्या बदल्यात मित्राला 2 रुपयांचा खाऊ द्यायचा. बरं, पेन वही झालं. सगळ्यांची मनं इथेच आहेत ना? काय कुणाचं फिरायला गेलंय का? बापू, तुमचं मन आहे का जाग्यावर? तुमचं बापू, मावशी तुमचं, काकू तुमचं. मी तुम्हाला ग्वाही देतो की संपूर्ण कार्यशाळा होईपर्यंत सगळ्यांचंच मन इथेच असेल. कोणाचंच मन बाहेरच्या जगाशी संपर्क करणार नाही. कारण आपली कार्यशाळा केवळ गमतीदारच नाही तर आयुष्यभर उपयोगी पडणारी आहे. आयुष्याला नवी कलाटणी देणारी कार्यशाळा असणार आहे. आपल्याला हवं असलेलं कसं मिळवायचं हे आपण आजच्या कार्यशाळेत शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. 1. विद्युत उपकरणे, विजेच्या वस्तूंशी मैत्री, धोक्याची घंटा आणि काळजी. मित्रांनो, आपल्या घरात आणि शाळेत अनेक वस्तू विजेवर चालतात, बरोबर ना? टीव्ही, पंखा, मोबाईल चार्जिंग, मिक्सर, इस्त्री या सगळ्यांना आपण काय म्हणतो? विद्युत उपकरणे. या वस्तू आपलं काम किती सोपं करतात, हो ना? पण या चांगल्या मित्रांसोबत आपल्याला खूप जपून राहावं लागतं, नाहीतर कधीकधी धोका होऊ शकतो. विद्युत उपकरणे म्हणजे काय? ज्या वस्तूंना चालू होण्यासाठी वीज लाईट लागते त्यांना विद्युत उपकरणे म्हणतात. उदाहरणार्थ बल्ब, पंखा, मोबाईल चार्जर, फ्रीज, टीव्ही. वीज ही अदृश्य असते, दिसत नाही, पण ती खूप शक्तिशाली असते. ती आपलं काम करते, पण तिला नीट हाताळलं नाही तर धोका होऊ शकतो. काय काळजी घ्यायची? विजेच्या धोक्यांपासून सुरक्षित कसं राहायचं? 1. ओल्या हातांनी प्लगला हात लावू नका. आपले हात ओले असताना कधीही विजेच्या बोर्डला किंवा प्लगला हात लावू नका. पाणी आणि वीज एकत्र आल्यास शॉक लागण्याची शक्यता असते. 2. वायरला ओढू नका. मोबाईल चार्जिंगला लावला असेल किंवा पंख्याची वायर असेल तर ती प्लगमधून काढताना वायर ओढू नका. नेहमी प्लगला पकडून हळूच काढा. वायर तुटली तर धोका होऊ शकतो. 3. तुटलेल्या किंवा उघड्या वायरपासून दूर राहा. तुमच्या घरात किंवा शाळेत कुठेही विजेची तार तुटलेली किंवा उघडी दिसली तर त्याला हात लावू नका. लगेच मोठ्यांना सांगा, गुरुजींना किंवा आई-वडिलांना. 4. एकाच सॉकेटमध्ये जास्त प्लग लावू नका. एकाच विजेच्या सॉकेटमध्ये अनेक वस्तूंचे प्लग लावल्यास जास्त वीज ओढली जाते आणि शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचा धोका असतो. 5. विजेच्या उपकरणांशी खेळू नका. ही खेळणी नाहीत. टीव्ही, फ्रीज किंवा इतर कोणत्याही विजेच्या उपकरणाचे बटण उगाच चालू बंद करू नका किंवा त्याला उघडण्याचा प्रयत्न करू नका. 6. मोठ्यांच्या देखरेखीखालीच वापर करा. जर तुम्हाला मिक्सर किंवा इस्त्रीसारखे मोठे उपकरण वापरायचे असेल तर नेहमी आई-वडील किंवा मोठ्या व्यक्तींच्या मदतीने आणि त्यांच्या देखरेखीखालीच वापरा. 7. पाण्यात पडलेल्या वस्तूंना हात लावू नका. जर तुमच्या घरात पाणी साचलं असेल आणि त्यात विजेची वस्तू पडली असेल तर तिला कधीही हात लावू नका. आधी घरातील मेन स्विच बंद करा आणि मग मोठ्यांना बोलवा. निष्कर्ष, विजेची उपकरणे वापरताना आपण सावध राहिलो तर ती आपली चांगली मित्र बनतात, पण जराही निष्काळजीपणा केला तर ते धोकादायक ठरू शकतात. म्हणून खबरदारी हीच सुरक्षितता हे नेहमी लक्षात ठेवा. 2. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जादुई मंत्र शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना मोठं झाल्यावर यशस्वी व्हायचंय ना? कुणाला डॉक्टर व्हायचंय, कुणाला इंजिनियर, कुणाला पोलीस तर कुणाला शिक्षक. सगळ्यांनाच आयुष्यात काहीतरी करून दाखवायचंय. यासाठी एक खूप महत्त्वाचा जादुई मंत्र आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिला आहे. तो मंत्र आहे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिका म्हणजे काय? नॉलेज इज पॉवर. फक्त शाळेत शिकणं नाही. शिका म्हणजे फक्त शाळेत जाऊन पुस्तकं वाचणं नाही, तर याचा अर्थ आहे नवीन गोष्टी शिकत राहणं, ज्ञान मिळवणं. जिज्ञासू व्हा.
तुमच्या मनात नेहमी प्रश्न असायला हवेत. हे कसं घडतं? ते का होतं? मी हे अजून चांगलं कसं करू शकेन? वाचन आणि निरीक्षण. रोज काहीतरी नवीन वाचा. आजूबाजूला काय घडतंय ते पहा. टीव्हीवर, मोबाईलवर फक्त खेळण्याऐवजी माहितीपटांचे व्हिडिओ पहा. फायदे शिकल्याने तुमचं डोकं तयार होतं. तुम्हाला चांगलं वाईट समजतं आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. ज्ञान हे तुमचं सर्वात मोठं शस्त्र आहे. संघटित व्हा म्हणजे काय? युनिटी इज स्ट्रेंग्थ. एकत्र येऊन काम करणं. संघटित व्हा म्हणजे एकत्र येणं, गट बनवणं. जसं तुमच्या वर्गात ग्रुपमध्ये एखादा प्रोजेक्ट दिला जातो, तेव्हा तुम्ही एकत्र येऊन काम करता. एकमेकांना मदत करणं. संघटित होणं म्हणजे एकमेकांना मदत करणं, एकमेकांचे विचार ऐकून घेणं आणि एकजुटीने काम करणं. फायदे. जेव्हा आपण संघटित होतो तेव्हा आपली ताकद वाढते. एकट्या माणसाला जे काम कठीण वाटतं तेच काम अनेक जण एकत्र आल्यावर सोपं होतं. शाळेत जर एखादी समस्या असेल तर सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शिक्षकांना सांगितल्यास त्यावर लवकर उपाय मिळतो. संघर्ष करा म्हणजे काय? फाईट फॉर जस्टिस. कष्ट करणं आणि हार न मानणं. संघर्ष करा म्हणजे काहीतरी चांगलं मिळवण्यासाठी किंवा अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करणं. कष्ट करणं आणि हार न मानणं. प्रयत्न करणं. जर तुम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर तुम्ही अभ्यास करण्यासाठी संघर्ष करता. जर तुमच्यासोबत किंवा इतर कोणासोबत अन्याय होत असेल तर तुम्ही त्याविरुद्ध आवाज उठवता, म्हणजेच संघर्ष करता. फायदे. संघर्षातूनच यश मिळतं. जे लोक प्रयत्न करतात तेच आयुष्यात पुढे जातात. संघर्ष आपल्याला अधिक मजबूत बनवतो. निष्कर्ष. तर मित्रांनो, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र तुम्हाला फक्त शाळेतच नाही तर तुमच्या संपूर्ण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप मदत करेल. हे 3 शब्द कायम लक्षात ठेवा. 3. तुमचं ड्रीम प्रोजेक्ट. स्वप्न सत्यात कशी आणायची? मित्रांनो, मघाशी आपण तंत्रज्ञान म्हणजे ड्रीम प्रोजेक्ट पाहिलं. पण हे ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे नेमकं काय? ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे तुमचं स्वप्न, तुमचं ध्येय. तुम्हाला मोठं झाल्यावर काय व्हायचंय? कुणाला कुस्तीपटू व्हायचंय, कुणाला डान्सर, कुणाला डॉक्टर, तर कुणाला इंजिनियर. ही तुमची स्वप्न आहेत, तुमची ड्रीम प्रोजेक्ट्स आहेत. पण मित्रांनो, स्वप्न फक्त पाहिली की ती पूर्ण होतात का? नाही. ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला खूप काही करावं लागतं. तेच आज आपण शिकणार आहोत की तुमचं स्वप्न, तुमचं ध्येय तुम्ही भिंतीवर लिहून कसं चिटकवाल आणि ते पूर्ण करण्यासाठी काय काय करायचं. आपलं ध्येय भिंतीवर कसं लिहायचं आणि का? 1. आपलं ध्येय ओळखा. सगळ्यात आधी विचार करा, तुम्हाला नेमकं काय व्हायचंय? डोळे मिटून कल्पना करा. तुम्हाला डान्सर होऊन स्टेजवर डान्स करायचा आहे की डॉक्टर होऊन लोकांची सेवा करायची आहे? जे काही तुमचं स्वप्न असेल ते पक्क ठरवा. टिप. मुलांना प्रश्न विचारायला लावा. मला हे का व्हायचंय? यासाठी मला काय करावं लागेल? 2. ध्येय स्पष्ट लिहा. एक मोठा कागद घ्या. त्यावर मोठ्या अक्षरात तुमचं ध्येय लिहा. उदाहरणार्थ, मला एक उत्तम डॉक्टर व्हायचं आहे किंवा मी एक प्रसिद्ध खेळाडू होणार. 3. चित्र चिटकवा. जर शक्य असेल तर तुम्हाला जे व्हायचंय त्याचं चित्र त्या कागदावर चिटकवा. डॉक्टर व्हायचं असेल तर डॉक्टरांचं चित्र, कुस्तीपटू व्हायचं असेल तर कुस्तीपटूचं चित्र. 4. भिंतीवर लावा. हा कागद तुमच्या अभ्यासाच्या टेबलासमोर किंवा तुम्ही झोपता त्या भिंतीवर, जिथे तुमची नजर रोज पडेल तिथे लावा. का? कारण तुम्ही जेव्हा रोज सकाळी उठल्यावर ते ध्येय पाहता तेव्हा तुम्हाला ते आठवतं आणि ते पूर्ण करण्याची प्रेरणा मिळते. ध्येय पूर्ण करण्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट वही कशी बनवायची? मित्रांनो, नुसतं ध्येय भिंतीवर लावून उपयोग नाही. ते पूर्ण कसं करायचं यासाठी आपल्याला एक खास वही बनवायची आहे. या वहीचं नाव आहे माझी ड्रीम प्रोजेक्ट वही. या वहीत आपण खालील गोष्टी लिहिणार आहोत. 1. ध्येय, गोल. पहिल्या पानावर तुमचं ध्येय मोठ्या अक्षरात लिहा. जसं, माझं ध्येय भारतासाठी कुस्तीत सुवर्णपदक जिंकणारा खेळाडू बनणे. 2. ध्येयापर्यंत पोहोचण्याचे टप्पे, स्टेप्स टू अचीव्ह. आता हे ध्येय गाठण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल त्याचे छोटे छोटे टप्पे लिहूया. हे टप्पे म्हणजे त्या मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या पायऱ्या आहेत. उदाहरणे. उदाहरण 1. कुस्तीपटू भागेन खेळाडू व्हायचंय. मित्रांनो, जर तुम्हाला कुस्तीपटू किंवा इतर कोणताही खेळाडू व्हायचं असेल तर तुम्ही तुमच्या वहीत काय लिहाल? 1. माझं ध्येय भारतासाठी कुस्तीत सुवर्णपदक जिंकणारा खेळाडू बनणे. 2. यासाठी मी काय करेन? पहिला टप्पा, शरीर मजबूत करणे. रोज सकाळी लवकर उठणे, नियमित व्यायाम करणे, पोहणे, धावणे, जोरबैठका, पौष्टिक आहार घेणे, दूध, भाज्या, फळे, डाळी, जंक फूड, कुरकुरे, चॉकलेट कमी खाणे. दुसरा टप्पा, योग्य प्रशिक्षण घेणे. चांगल्या कुस्ती प्रशिक्षकाकडून, कोचकडून शिकणे. शाळेतील खेळात भाग घेणे. खेळाचे नियम आणि तंत्र समजून घेणे. तिसरा टप्पा, सराव, सराव आणि सराव. रोज न चुकता कुस्तीचा सराव करणे. खेळाडू, मित्रांसोबत खेळणे आणि त्यांच्याकडून शिकणे. हरलो तरी निराश न होता चुका सुधारून पुन्हा प्रयत्न करणे. चौथा टप्पा, मानसिक तयारी. जिंकण्याची आणि हार पत्करण्याची तयारी ठेवणे. मोठ्या खेळाडूंचे व्हिडिओ पाहणे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेणे. उदाहरण 2. डान्सर, अभिनेता व्हायचंय. कुणाला डान्स करायला आवडतंय? कुणाला नाटकं किंवा सिनेमात काम करायचंय? तर त्यांच्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट वही कशी असेल? 1. माझं ध्येय.
एक प्रसिद्ध आणि उत्कृष्ट डान्सर अभिनेता बनणे. 2. यासाठी मी काय करेन? पहिला टप्पा, कौशल्य शिकणे. वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्याचे, डान्सचे क्लासेस लावणे. शिक्षकांकडून अभिनयाच्या, ॲक्टिंगच्या टिप्स घेणे. मोठ्या डान्सर्स अभिनेत्यांचे व्हिडिओ पाहून त्यांच्याकडून शिकणे. दुसरा टप्पा, सराव करणे. रोज न चुकता डान्सचा सराव करणे. आरशासमोर उभे राहून अभिनयाचा सराव करणे. शाळेतील कार्यक्रमात, नाटकात, डान्समध्ये भाग घेणे. तिसरा टप्पा, शारीरिक लवचिकता आणि ऊर्जा. शरीर लवचिक फ्लेक्सिबल ठेवण्यासाठी व्यायाम करणे. चांगला आहार घेऊन ऊर्जा टिकवून ठेवणे. चौथा टप्पा, आत्मविश्वास वाढवणे. लोकांसमोर सादरीकरण करण्याची सवय लावणे. चूक झाली तरी हसून पुढे जाणे. उदाहरण 3. डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचंय? ज्यांना डॉक्टर किंवा इंजिनियर होऊन लोकांची सेवा करायची आहे किंवा नवीन गोष्टी बनवायच्या आहेत, त्यांच्यासाठी वहीत काय लिहायचं? 1. माझं ध्येय, गरजूंना मदत करणारा एक दयाळू डॉक्टर बनणे. पक्की नवीन शोध लावणारा एक इंजिनियर बनणे. 2. यासाठी मी काय करेन? पहिला टप्पा, अभ्यासात लक्ष देणे. शाळेत रोज नियमित अभ्यास करणे. विज्ञान आणि गणितात विशेष लक्ष देणे. डॉक्टरसाठी विज्ञान, इंजिनियरसाठी विज्ञान आणि गणित दोन्ही. शिक्षकांनी शिकवलेले काळजीपूर्वक ऐकणे. दुसरा टप्पा, वाचन आणि माहिती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दलची पुस्तके वाचणे. जगातील नवीन शोधांबद्दल माहिती घेणे. डॉक्टर किंवा इंजिनियर कसे काम करतात हे समजून घेणे. तिसरा टप्पा, प्रश्न विचारणे. मनात शंका आल्यास शिक्षकांना किंवा मोठ्यांना प्रश्न विचारणे. हे कसं काम करतं यावर विचार करणे. चौथा टप्पा, परीक्षांची तयारी. प्रत्येक परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करणे. भविष्यात प्रवेश परीक्षांसाठी आत्तापासूनच तयारी करणे. ध्येय गाठणं कसं सोपं असतं? मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल हे सगळं तर खूप मोठं आणि अवघड वाटतंय, पण हे ध्येय गाठणं खरंच सोपं आहे. जर तुम्ही खालील गोष्टी केल्यात तर. छोट्या टप्प्यांवर लक्ष द्या. एकाच वेळी मोठं ध्येय पाहण्याऐवजी त्याचे छोटे छोटे टप्पे पूर्ण करत जा. जसं तुम्ही थेट मुंबईला जाऊ शकत नाही, पण आधी तुमच्या गावातून बसस्टॉपवर जाता, मग बसमध्ये बसता. तसंच आज काय करायचं आहे, फक्त त्यावर लक्ष द्या. आज मी अर्धा तास जास्त अभ्यास करेन. सातत्य ठेवा. रोज करा. रोज थोडा का होईना, पण तुमच्या ध्येयासाठी वेळ द्या. रोज थोडा डान्स करा, थोडा व्यायाम करा, थोडा अभ्यास करा. सराव महत्त्वाचा आहे. नकारात्मक विचार बाजूला ठेवा. कधीकधी असं वाटेल की हे मला जमणार नाही, तेव्हा लगेच नाही, मी हे करू शकेन असं स्वतःला सांगा. नकारात्मक विचार तुमच्या यशाचे शत्रू आहेत. मोठ्यांकडून मदत घ्या. जर काही अडचण आली तर तुमच्या आई-वडील, गुरुजी किंवा तुम्हाला मदत करणारे मोठे लोक जसं प्रशिक्षक यांना विचारायला लाजू नका. प्रयत्न करत राहा. कधीकधी यश लगेच मिळत नाही, पण तुम्ही प्रयत्न करत राहिलात तर एक दिवस नक्कीच यशस्वी व्हाल. भरत कथेचा नायक आहे, ज्याचा स्वभाव शांत आणि धैर्यवान आहे. तो आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो आणि ते साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतो. त्याचा व्यवसाय राजधर्म पाळणे आहे. तो नेहमी न्याय आणि सत्य या मार्गावर चालतो. म्हणूनच तुम्हालाही तुमच्या ध्येयासाठी असाच धैर्यवान आणि प्रयत्नशील राहावे लागेल. तर मित्रांनो, तुमचं ध्येय भिंतीवर लावा, ड्रीम प्रोजेक्ट वही बनवा आणि आजपासूनच त्या दिशेने छोटे छोटे टप्पे पूर्ण करायला सुरुवात करा. एक दिवस तुम्ही नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण कराल आणि तुमचं ड्रीम प्रोजेक्ट सत्यात उतरेल. लय भारी. 4. जमनाय ॲपच्या मदतीने उत्कृष्ट भाषणं कशी बनवायची? मित्रांनो, तुम्हाला शाळेत कधी भाषण द्यावं लागलंय का? किंवा कधी वाटलंय का की आपण आपल्या आवडत्या नेत्यासारखं छान भाषण द्यावं? आजकाल तंत्रज्ञानामुळे हे खूप सोपं झालं आहे. आपल्या हातात असलेल्या मोबाईलमध्ये एक जादुई ॲप आहे, ज्याचं नाव आहे जमनाय. या ॲपच्या मदतीने तुम्ही खूप छान भाषणं तयार करू शकता. जमनाय ॲप म्हणजे काय? तुमचा स्मार्ट सहाय्यक जमनाय हे एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI ॲप आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हा तुमचा एक खूप हुशार आणि बोलका मित्र आहे, जो तुम्हाला कोणतीही माहिती शोधायला किंवा काही लिहायला मदत करतो. कसं काम करतं? तुम्ही त्याला प्रश्न विचारता किंवा त्याला काहीतरी लिहायला सांगता आणि तो तुम्हाला लगेच उत्तर देतो किंवा लिहून देतो. जणू काही एका क्षणात तुमचं काम करतो. जमनाय ॲप वापरून भाषण कसं बनवायचं? 1. विषय सांगा. तुम्हाला कोणत्या विषयावर भाषण हवं आहे ते जमनायला सांगा. उदाहरणार्थ, पर्यावरण संरक्षणावर भाषण लिही, माझ्या आवडत्या खेळाडूवर भाषण दे किंवा स्वच्छता अभियानावर एक छोटी कविता लिही. 2. प्रेक्षक कोण आहेत ते सांगा. तुम्ही हे भाषण कोणासाठी देणार आहात हे पण सांगा. जसं 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी किंवा ग्रामस्थांसाठी. हे सांगितलं की जमनाय त्याप्रमाणे सोप्या किंवा कठीण शब्दात भाषण तयार करेल. 3. काय मुद्दे हवे आहेत ते सांगा. तुम्हाला तुमच्या भाषणात कोणते मुद्दे हवे आहेत तेही तुम्ही त्याला सांगू शकता. जसं पर्यावरणाच्या भाषणात झाडं लावण्याबद्दल आणि कचरा न करण्याबद्दल माहिती दे. 4. लगेच भाषण तयार. तुम्ही हे सगळं सांगितलं की जमनाय एका क्षणात तुम्हाला तुमच्या गरजेनुसार भाषण तयार करून देईल. 5. बदल करा. तुम्हाला ते भाषण आवडलं नाही तर तुम्ही त्याला अजून बदल करायला सांगू शकता. जसं की हे अजून सोप्या भाषेत कर किंवा यात अजून काही विनोदी उदाहरणे घाल. फायदे. वेळेची बचत.
तुम्हाला भाषण लिहायला खूप वेळ लागत असेल तर जमनाय तुमचा वेळ वाचवेल. नवीन कल्पना. तुम्हाला भाषणात काय बोलावं हे सुचत नसेल तर जमनाय तुम्हाला अनेक नवीन कल्पना देईल. आत्मविश्वास वाढेल. जेव्हा तुमच्याकडे चांगलं लिहिलेलं भाषण असेल तेव्हा तुम्हाला ते देण्याचा आत्मविश्वास येईल. निष्कर्ष. तर मित्रांनो, जमनाय ॲप हे एक खूप पॉवरफुल टूल आहे. याचा वापर करून तुम्ही फक्त भाषणच नाही तर शाळेचे प्रोजेक्ट्स, निबंध आणि इतर अनेक गोष्टी सहज तयार करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तंत्रज्ञान हे फक्त एक साधन आहे. त्याचा योग्य वापर कसा करायचा हे शिकणं तुमच्या हातात आहे.